पहा मुलांनो, इथे आपलं जे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव आहे याचा अभ्यास आपला करून झालेला आहे. तर आता आपण त्याचा सराव देखील घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण त्याचा सराव करणार आहोत. तर पहा, सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर बघा, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे, डॅश हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते. डॅश हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. पहा, पेशीभित्तिका, पेशीपटल. काय ऑप्शन आहे आपला? पेशीभित्तिका आणि पेशीपटल. तर योग्य उत्तर आपलं काय असणार आहे? अगदी बरोबर, पेशीभित्तिका हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, पेशीमध्ये डॅशमुळे प्रकाश संश्लेषण होते. तर ते ग्लॉसी पिंडमुळे होते की हरित लवकमुळे होते? अगदी बरोबर, कशामुळे होते? तर हरित लवकमुळे काय होते? तर प्रकाश संश्लेषण होते, ज्यामुळे वनस्पती काय करते? तिचं अन्न ती स्वतः तयार करत असते. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, डॅशमध्ये रिक्तिका एकच व मोठी असते. रिक्तिका एकच व मोठी असते. कशामध्ये? वनस्पती पेशीमध्ये की प्राणी पेशीमध्ये? एकच रिक्तिका असते, पण कशी असते? मोठी असते. बघा, प्राण्यांपेशामध्ये काय असते? रिक्तिका ह्या लहान लहान असतात पण जास्त असतात, आणि वनस्पती पेशीमध्ये एकच रिक्तिका जी असते ती कशी असते? मोठी असते. म्हणून योग्य उत्तर काय आहे आपलं? वनस्पती पेशी. पुढचा प्रश्न घ्याव्या. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, सूक्ष्मजीवामुळे कचऱ्याचे डॅशमध्ये रूपांतर होते. कशामध्ये रूपांतर होते? तर पालापाचोळ्यामध्ये की खतामध्ये? अगदी बरोबर, आपण बघितलेलं आहे की दोन प्रयोग करताना स्पष्टीकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की दोन प्रयोग केलेले आहे. एका बकेटमध्ये आपण, एका टबमध्ये आपण काय ठेवलेलं आहे? तर काही प्लास्टिकचे तुकडे जे आहेत ते, काचेचे तुकडे आणि इतर जे ज्याचे विघटन होत नाही ते आपण तिथे ठेवलेले आहे. आणि एका टबामध्ये आपण काय ठेवलेले आहे? तर जे काही भाजीपाला आहे, शेण आहे, ते त्याचे जे तुकडे आहेत, म्हणजेच भाजीपाला जे आपण यूज करत नाही असे त्याचं ओला कचरा, थोडक्यात आपण त्याला म्हणूया. भाजीपाल्याचा जो काही ओला कचरा आहे तो आपण एका टबमध्ये ठेवलेला आहे, शेण वगैरे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर आपण काही दिवसांनी निरीक्षण केलेलं आहे की जे आपण ज्याच्यामध्ये प्लास्टिक किंवा खिळे वगैरे टाकलेले त्याचं विघटन झालेलं नाही, पण ज्याच्यामध्ये आपण ओला कचरा ठेवलेला आहे त्याचं विघटन झालेलं आहे आणि त्याचं कशामध्ये रूपांतर झालेलं आहे? अगदी बरोबर, खतामध्ये रूपांतर झालेलं आहे. मग आपलं उत्तर काय आहे? तर खतामध्ये हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, तो आहे, डॅश अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. कशासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो? तर पेशी अंगिके की विषाणू? काय बघायला आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो? अगदी बरोबर, कशासाठी? तर पेशी अंगके बघण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्याच्या आधारे आपण काय बघतो? तर पेशी अंगके बघू शकतो. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, बुरशी डॅश जागी चटकन वाढते. कशा जागी लवकर बुरशी वाढते? तर कोरड्या जागी की ओलसर जागी? साहजिकच आहे, ओलसर जागी काय होतं? बुरशी लवकर वाढते. म्हणून योग्य आन्सर काय आहे? तर ओलसर. पहा, जो पुढचा प्रश्न आहे आपला तो आहे, डॅश प्रकारची औषधे रोगजंतूचा नाश करतात. आणि कुठली औषधे रोगजंतूचा नाश करतात? तर प्रतिजैविके की रासायनिक पदार्थ? तर पहा मुलांनो, प्रतिजैविके काय करत असतात? तर प्रतिजैविके हे रोगजंतूंचा काय करत असतात? तर नाश करत असतात. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे, झिका ताप हा रोग डॅश सूक्ष्मजीवांमुळे होतो. उपद्रवी की रोगकारक? काय आहे? अगदी बरोबर, रोगकारक हे आपलं योग्य उत्तर आहे. पहा, झिका ताप हा रोग रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे होतो. पुढचा आपला प्रश्न पहा,
दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकाच्या भोवती पटल डॅश असते नसते. काय सांगितलेलं आहे? दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकाच्या भोवती पटल असते की नसते? म्हणजेच काय आहे तर असते. तर पहा मुलांनो, इथे आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याचा अभ्यास आपण केलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहे आणि आता आपण त्याचा सराव घेतलेला आहे आणि सरावामध्ये तुम्ही सगळ्यांनीच खूप चांगल्या प्रकारे त्याचे आन्सर्स दिलेले आहेत, त्याचे उत्तरं दिलेले आहेत. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर हे प्रकरण चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. पहा, इथे आपल्याला 5 प्रकारचे खेळ दिसत आहे आणि यापैकी एक खेळ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सांगा पाहू कुठला खेळ आपण खेळूया? ठीक आहे, आपण हा कार रेसिंगचा आपण खेळ खेळूयात. बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. तर पहा मुलांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी कोणता रोग डासाच्या दंशाने होत नाही? आणि ऑप्शन आहेत चिकनगुनिया, टायफॉइड, झिका ताव की हत्ती रोग. काय येणार आहे? अगदी बरोबर, आपला जो टायफॉइड आहे तो डासांच्या दंशामुळे होत नाही, म्हणून ग्रीन कलर काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे अन्न विषबाधा ही डॅश सूक्ष्मजीवामुळे होते? उपद्रवी, उपयुक्त, रोगकारक की विषाणू? योग्य उत्तर आहे आपलं उपद्रवी. उपद्रवीमुळे काय होते तर विषबाधा होते. पुढचा प्रश्न बघा, ज्या पेशीत पटलापासून तयार झालेले अंगके आढळत नाहीत त्यांना डॅश असे म्हणतात? बघा, दृश्य केंद्रकी पेशी, आदि केंद्रकी पेशी, केंद्रकी पेशी की प्राणी पेशी? आपल्याला काय सांगितलेलं आहे? ज्या पेशीत पटलापासून तयार झालेले अंगके आढळत नाही त्यांना डॅश असे म्हणतात. त्यांना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात, आंतरकेंद्रकी पेशी म्हणतात, केंद्रकी पेशी म्हणतात की प्राणी पेशी म्हणतात? आपलं योग्य आन्सर जे आहे ते आहे आदि केंद्रकी पेशी. हे आपलं आहे योग्य आन्सर. पुढचा प्रश्न पाहूया. पेशीमध्ये असणाऱ्या विविध घटकांनाच डॅश म्हणतात? पेशीमध्ये असणाऱ्या विविध घटकांनाच काय म्हणतात तर लहान पेशी, सूक्ष्मजीव, पेशी अंगके की पेशी अवयव? काय आहे उत्तर? पेशी अंगके हे आहे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, डॅश हे एक अतिशय नाजूक, लवचिक व पातळ आवरण असते. ते पेशीभित्तिका असते, पेशीद्रव्य असते, केंद्रक असते की पेशीपटल? बघा, आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे डॅश हे एक अतिशय नाजूक, लवचिक व पातळ आवरण असते. पेशीपटल हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ओला कचऱ्याचे विघटन डॅश या सूक्ष्मजीवामार्फत होते? ओला कचरा सांगितलेला आहे आणि ओल्या कचऱ्याचे विघटन आपल्याला सांगितलेलं आहे. ओल्या कचऱ्याचे विघटन डॅश या सूक्ष्मजीवामार्फत होते. या कचऱ्याचे जे विघटन आहे ते कशामुळे होतं तर उपयुक्तमुळे होतं. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, डॅश हा पदार्थ किण्वन प्रक्रियेमुळे तयार होत नाही? इडली, डोसा, दही की मुरंबा? अगदी बरोबर, मुरंबा हा किण्व या प्रक्रियेमुळे तयार होत नाही. पुढचा प्रश्न घेऊया. डॅश या ऊर्जा निर्माण करतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात? काय म्हटलेलं आहे पहा, डॅश या ऊर्जा निर्माण करतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. तंतुकणिका, लयकारिका, ग्लॉझी पिंड आणि रिक्तिका? तर तंतुकणिका ह्या करतात काय करतात तर ऊर्जा निर्माण करतात. पेशींच्या आकाराचे मोजमाप डॅश या एककांचा वापर करून केले जाते? पेशींचा जो आकार आहे त्याचे मोजमाप कशाच्या सहाय्याने केला जातो पहा, मीटर, मायक्रोमीटर, सेंटीमीटर की मिलीमीटर? योग्य उत्तर आहे मायक्रोमीटर. शेवटचा आपला प्रश्न घेऊया. सर्व सजीवांची रचना व कार्य हे डॅश पातळीवर होत असते? सर्व सजीवांची जी रचना व कार्य आहे ती कशावरती होते? पेशी, शरीर, इंद्रिय की ऊती? सर्व सजीवांची रचना व कार्य ही डॅश पातळीवर होत असतात. कशावरती होतात? पेशीवरती. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पेशी.
तर पहा मुलांनो, पेशी रचना आणि सूक्ष्मजीव हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. तसंच खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण त्यावर परीक्षा घेऊयात. तर डॅश हा पदार्थ किण्वन प्रक्रियेमुळे तयार होत नाही. काय सांगितलेलं आहे? डॅश हा पदार्थ किण्वन प्रक्रियेमुळे तयार होत नाही. कुठला असा पदार्थ आहे? पहा ऑप्शनमध्ये इडली, डोसा, दही, मुरंबा. मग आपले योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, मुरंबा हा किण्वन प्रक्रियेमुळे तयार होत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, ओल्या कचऱ्याचे विघटन डॅश सूक्ष्मजीवामार्फत होते. ऑप्शन आहेत उपद्रवी, रोगकारक, उपयुक्त, सर्व पर्याय योग्य. आपले योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, उपयुक्त हे आपले योग्य पर्याय आहे. बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे अन्नविषबाधा ही डॅश सूक्ष्मजीवामुळे होते. अन्नविषबाधा ही कशामुळे होते? उपद्रवी, उपयुक्त, रोगकारक की विषाणू. योग्य पर्याय आहे उपद्रवी. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, पुढीलपैकी कोणता रोग डासांच्या दंशाने होत नाही? डासांच्या दंशाने होत नाही. चिकनगुन्या, टायफॉइड, झिका ताप की हत्ती रोग. अगदी बरोबर, टायफॉइड हा डासांच्या दंशामुळे होत नाही. बघा, सर्व सजीवांची रचना व कार्य ही डॅश पातळीवर होत असतात. कशावर होत असतात? पेशी, शरीर, इंद्रिय की युती. अगदी बरोबर, पेशी. सर्व सजीवांची रचना व कार्य ही पेशी पातळीवर होत असते. पेशीमध्ये असणाऱ्या विविध घटकांनाच डॅश म्हणतात. पेशीमध्ये असणाऱ्या विविध घटकांनाच काय म्हणतात? लहान पेशी, सूक्ष्मजीव, पेशी अंगके की पेशी अवयव. अगदी बरोबर, पेशी अंगके असे म्हणतात. बघा, डॅश या ऊर्जा निर्माण करतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. कोण पेशी ऊर्जा निर्मिती कोण करतं? पहा, तंतुकणिका, लयकारिका, ग्लॉझी आणि रिक्तिका. तर ऊर्जा निर्मिती करते तंतुकणिका. पुढचा प्रश्न पहा. डॅश हे एक अतिशय नाजूक, लवचिक व पातळ आवरण असते. कुठले पातळ आवरण असते? पेशीभित्तिका, पेशीद्रव्य केंद्र की पेशी पटल. कुठलं योग्य आन्सर आहे आपलं? अगदी बरोबर, पेशी पटल. पुढचा प्रश्न पाहूया. ज्या पेशीत पटलापासून तयार झालेले अंगके आढळत नाहीत त्यांना काय म्हणतात? त्यांना दृश्यकेंद्रिकी पेशी म्हणतात, आंतरकेंद्रीय पेशी म्हणतात, केंद्रकीय पेशी म्हणतात की प्राणी पेशी असे म्हणतात. काय म्हटलं जातं? तर त्यांना दृश्यकेंद्रीय पेशी असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पहा. पेशीच्या आकाराचे मोजमाप डॅश एककाचा वापर करून केलं जातं. मीटर, मायक्रोमीटर, सेंटीमीटर की मिलीमीटर. अगदी बरोबर, कशावर? तर मायक्रोमीटरद्वारे काय केलं जातं? तर पेशींच्या आकाराचे मोजमाप हे केले जाते. पहा मुलांना, आपला जो लेसन होता, लेसन नंबर 11, पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून देखील हा जो लेसन आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. तसेच परीक्षा देखील आपण त्यावरती घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे आहेत ते देखील आपण त्यावरचे समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, पेशी रचना. पेशी म्हणजे काय हे आपल्याला दिलेलं आहे. पहिला प्रश्न, पेशी म्हणजे काय? तर पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक, कार्यात्मक असा काय आहे? तर मूलभूत घटक आहे. पेशी म्हणजे काय? तर पेशी म्हणजे सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजेच काय? तर पेशी होय. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पेशींचा शोध कोणी लावला? पेशी या शब्दाचा अर्थ काय आहे? बघा, रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? तर रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. आणि पेशी म्हणजे लॅटिन भाषेत लहान लहान कप्पे. कोणी शोध लावलेला आहे? रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावलेला आहे. आणि पेशी म्हणजेच काय? तर पेशी म्हणजे लॅटिन भाषेमध्ये काय म्हटलं जातं? तर लहान लहान कप्पे असे म्हटलं जातं. तर पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पेशींचे आकार कोणते व ते पेशी कशाशी निगडीत आहेत? तर बघा, पेशींचा जो आकार आहे, पेशींचा आकार प्रामुख्याने त्यांच्या कार्याशी निगडीत असून ते गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार असे त्यांचे काय आहेत? तर आकार आहेत.
जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर पेशीमधील विविध अंगके कोणती? आणि पेशीमधील अंगके आहेत, पेशीमध्ये प्रामुख्याने केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, तसेच ग्लाझीपिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो. कशामध्ये? तर पेशीमधील विविध अंगकामध्ये. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, वनस्पती पेशी व प्राणी पेशी यातील दोन महत्त्वाचे फरक आपल्याला सांगायचे आहे. कुठले? वनस्पती आणि प्राणी पेशी यामधील दोन फरक ते आहेत, वनस्पती पेशींचे बाहेरचे आवरण याला काय म्हणतात, तर पेशीभित्तिका असे म्हणतात. आणि प्राणी पेशीचे बाहेरील आवरण जे आहे त्याला पेशीपटल असे म्हणतात. पहा, प्राणी पेशीतील बाहेरील आवरणास काय म्हणतात, तर पेशीपटल. आणि वनस्पतीच्या बाहेरील आवरणास काय म्हणतात, तर पेशीभित्तिका असे म्हणतात. बघा, प्राणी पेशीच्या रिक्तिका आकाराने कशा असतात, तर लहान असतात. आणि प्राणी पेशीमध्ये एकच मोठी काय असते, तर रिक्तिका असते. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे, सूक्ष्मजीव म्हणजे काय? आणि सूक्ष्मजीव म्हणजे जे सजीव आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाही ते पाहण्यासाठी सूक्ष्मजीव दर्शकाचा वापर केला जातो. अशा सजीवांना काय म्हणतात, तर सूक्ष्मजीव असे म्हणतात. बघा, सूक्ष्मजीवांचे प्रकार कोणते हे आपल्याला सांगायचे आहे. तर बघा, आकार व जीवनक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल, कवके आदी जीव, जीवाणू, विषाणू यामध्ये काय होतं, तर वर्गीकरण केलं जातं. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सूक्ष्मजीव कसे टिकून राहतात? तर बघा, प्रतिकूल परिस्थितीत असताना सूक्ष्मजीव स्वतःभोवती काय करतात, तर कठीण कवच तयार करून जीवन प्रक्रिया जी आहे ती थांबवतात. आणि अनुकूल परिस्थिती झाली की कवचातून पुन्हा ते बाहेर पडतात. आणि आपला पुढचा प्रश्न आहे, किण्वन प्रक्रियेचा उपयोग कुठे केला जातो? किण्वन प्रक्रियेचा जो प्रयोग आहे किंवा उपयोग आहे तो पहा, दुधाचे दही बनवणे, फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, तसेच ॲसिटिक आम्ल, रायट्रिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, तसेच जीवनसत्वे व प्रतिजैविके निर्मितीत काय होतं, किण्वनचा वापर केला जातो. पहा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे, दूषित अन्नामुळे कोणते रोग होतात? आता आपल्याला विचारलेलं आहे की जे दूषित अन्न आहे त्यामुळे कोणते रोग होत असतात? तर दूषित अन्न सेवन केल्यास आमांश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो असे अन्ननलिकेचे रोग होतात. बघा, हल्लीचे जे विद्यार्थी आहेत किंवा हल्लीचे जे लोक आहेत ते काय करत असतात, तर जास्तीत जास्त बाहेरचं जंक फूड खात असतात. तर त्यामुळे काय होतं, तर अन्ननलिकेचे विविध रोग होतात, आपल्याला अपचन होते. त्यामुळे घरचं साधं बनवलेलंच आपल्याला काय करायचं आहे, तर जेवण खायचं आहे. म्हणून आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढणार आहे. आणि बाहेरचं उघड्यावरचं खाल्ल्याने आपल्याला काय होणार आहे, तर शरीराचं नुकसानच होणार आहे. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला घरगुती बनवलेलं जेवणच खायचं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो लेसन आहे, आपला जो 11वा पाठ आहे, पेशीरचना आणि सूक्ष्मजीव, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. तसेच खेळसुद्धा आपण त्यावर घेतलेला आहे, परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे देखील आपण त्याचं स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपलं हे जे चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 11 पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, हे आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. लवकरच एका नवीन पाठामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.